श्री क्षेत्र मढी इथं कानिफनाथांच्या यात्रोत्सव हा होळीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत चालत असतो। यावेळी निफाड तालुक्यातील विंचूर येथील विठ्ठलवाडी पवार वस्तीवरील चैतन्य कानिफनाथाचं मंदिर इथून गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या मानाची काठी हे श्री क्षेत्र मढीच्या दिशेने आज रवाना झाली। विंचूर विठ्ठलवाडी बाळासाहेब पवार यांच्या वस्तीवरील आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या कानिफनाथांच्या काठी पायी यात्रेत सहभागी झाले। मोठ्या भक्तिमय वातावरणात वाजत गाजत ही 25 फूट उंच अशी काठी मढीच्या दिशेने प्रस्थान झाली। याच मानाच्या काठीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। होळी ते गुढीपाडवा श्री क्षेत्र मढी येथे मोठा यात्रा उत्सव असतो। या यात्रा उत्सव करता देशभरातून तो नव्हे तर राज्यभरातून देखील मानाच्या काठ्या मढीच्या दिशेने प्रस्थान झालेल्या आहेत। आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथून मानाची ही भव्य अशी काठी मानाची काठी आता मढीच्या दिशेने प्रस्थान झालेली आहेत। आपण बघितलं तर मोठ्या संख्येने भाविक देखील या काठी यात्रेत सहभागी झाले आहेत। आपल्यासोबत काही भाविक आहे, काय सांगाल की ही आपली नाशिक जिल्ह्यातील मानाची काठी आहे, कितवं वर्ष आहे? साधारण 20वं वर्ष आमचं आणि इथून मढीला नाशिक जिल्ह्यातून नाशिक जिल्हा निफाड तालुका विंचूर येथून काठी पायी निघते आणि पंचमीच्या आदल्या दिवशी तिथं पोहोचते। पंचमीला मानाची काठी तिथे भेटवली जाते मंदिराला आणि अशा प्रकारे देशातून राज्यातून पूर्ण भाविक येत असतात। आपण बघितलं तर मोठ्या संख्येने भाविक व महिला देखील या मानाच्या काठीत सहभागी झाले। आपल्यासोबत अजूनही काही भाविक, काय सांगाल की कशा प्रकारे ही काठीचे मान आहे आणि कशा प्रकारे तिथे पोहोचता तुम्ही? आम्ही साधारणतः दरवर्षी रंगपंचमीच्या उत्सवासाठी रंगपंचमीच्या अगोदर 10 दिवस श्री क्षेत्र विठ्ठलवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक इथून आमचं प्रस्थान होतं आणि एक मानाची काठी आमच्याकडे 25 फुटाची काठी आहे आणि दरवर्षीच आम्ही साधारणतः जुनी परंपरा असलेले आमचे गुरुवर्य कुंडलिक बाबा पवार विठ्ठलवाडीकर यांनी जी महती आम्हाला सांगितली, जी परंपरा आम्हाला दिली, तीच परंपरा आम्ही इथून पुढे चालू ठेवणार आहे। आणि कानिफनाथाच्या कृपेने दरवर्षीची जी आमची दिंडी पायी दिंडी प्रस्थान असतं हे अगदी आनंदाने आणि जे सुख आम्हाला पाहिजे या विषयामध्ये येऊन ते सुख आम्हाला नाथांनी प्राप्त करून दिलं, त्याबद्दल एकूणच बघितलं तर मानाच्या काठ्या आता मढीच्या दिशेने प्रस्थान झाले असून नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील ही मानाची काठी आता मढीच्या दिशेने प्रस्थान झाल्याचे यावेळी दिसून येत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।